वृश्चिक राशीवाल्यांनो, पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशी घटना घडणार आहे, जी तुमच्या विचारांची दिशा कायमची बदलू शकते. एक अनपेक्षित संदेश, एक अचानक भेट किंवा एक लपलेलं सत्य. यापैकी काहीतरी तुमच्या समोर उभं राहणार आहे. ज्यांनी कधी तुमची किंमत ओळखली नाही, तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. पण इथेच खरा प्रश्न उभा राहतो. तुम्ही त्यांना पुन्हा संधी द्याल का? की यावेळी स्वतःसाठी वेगळा निर्णय घ्याल? कारण या वेळेस परिस्थिती तुमच्या बाजूने वळत आहे. तुमची शांतता, तुमचा संयम आणि आतून वाढलेली ताकद आता तुमचं भविष्य घडवणार आहे. हा काळ फक्त बदलांचा नाही, तर स्वतःची खरी ओळख जगासमोर आणण्याचा आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित यातच तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश दडलेला असेल. वृश्चिक राशीसमोर मोठं रहस्य उघडणार. ज्यांनी साथ सोडली तेच परत येणार. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ आतापर्यंतच्या शांततेला हलवणारा ठरणार आहे. काही दिवसापासून मनात साचलेले प्रश्न, न बोललेले शब्द आणि न सुटलेली नाती अचानक पुढे येतील. ज्यांनी तुमची साथ अर्ध्या वाटेत सोडली, ज्यांनी गैरसमज दूर गेले, त्यांच्याकडून अनपेक्षित संपर्क होण्याची शक्यता दिसते. हा संपर्क फक्त औपचारिक नसून, तर पूर्ण गोष्टीला पूर्ण करण्यासाठी आहे. तर एखाद्या अपूर्ण गोष्टीला पूर्ण करण्यासाठीच असेल. कामाच्या क्षेत्रात एखादे गुप्त नियोजन तुमच्या फायद्यात वळू शकते. आतापर्यंत शांतपणे केलेल्या प्रयत्नांचे फळ आता दिसू लागेल. काही लोकांना तुमच्या प्रगतीचा अंदाज नसेल, पण अचानक तुमची ताकद त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे थोडी मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. मात्र संयम आणि स्थिरता हीच तुमची खरी शक्ती ठरेल. आर्थिक बाबतीतही एखादी थांबलेली रक्कम, जुना व्यवहार किंवा अडकलेले काम मार्गी लागू शकते. परंतु घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधीला लगेच होकार देण्याऐवजी 2 पावले मागे घेऊन विचार करा. तुमची अंतःप्रेरणा खूप मजबूत असेल आणि योग्य दिशेने मार्गदर्शन करेल. नातेसंबंधात भावनिक उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. एखादे गुपित सत्य समोर येईल आणि त्यातून तुम्हाला हलकं वाटेल. काहींसाठी हे सत्य सुरुवातीला धक्का देणारं असले तरी शेवटी त्यातून स्पष्टता मिळेल. मनातील भीती सोडली की नवीन सुरुवात आणि अधिक भक्कम होते हे तुम्हाला जाणवेल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता जपणे आहे. जास्त विचार टाळा आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ध्यान, प्रार्थना किंवा शांत चालणे यामुळे मन स्थिर राहील. एकूणच वृश्चिक राशीसाठी हा काळ परिवर्तनाचा आहे. जुने अध्याय संपवून नवीन दार उघडण्याचा हा क्षण आहे. ज्यांनी साथ सोडली ते परत येतील, पण यावेळी निर्णय तुमच्या हातात असेल. तुमची किंमत आता इतरांना समजणार आहे. आता पुढे घडणाऱ्या घटनांमध्ये तुमच्या निर्णय क्षमतेची खरी परीक्षा होईल. काही लोक तुमच्याशी पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यामागचा हेतू ओळखणे महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक परत येणारी व्यक्ती विश्वासासाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे भावनेपेक्षा अनुभवावर विश्वास ठेवा. तुम्ही आधी जे सहन केले त्यातून घेतलेले धडे यावेळी उपयोगी पडतील. कौटुंबिक पातळीवर एखादा जुना वाद मिटवण्याची चिन्हे आहेत. घरात वातावरण हलकं होईल. वडीलधाऱ्यांचा सल्ला या काळात फार उपयोगी ठरेल. काहींना घरात एखादी शुभ वार्ता मिळू शकते, ज्यामुळे अनेक दिवसांची चिंता कमी होईल. घरातील जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच तुमचा मान सन्मान वाढेल. करिअरच्या दृष्टीने नवी दिशा दिसू लागेल. आतापर्यंत ज्या गोष्टीकडे तुम्ही फक्त कल्पना म्हणून पाहत होतात, ती आता प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होईल. तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक ठळकपणे समोर येतील. काही लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. मित्र परिवारात एखाद्या गैरसमजामुळे अंतर निर्माण झाले असेल तर ते कमी होईल. मात्र प्रत्येक नातं टिकवण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल, असे नाही. काही नाती शांतपणे संपवणे
ही कधी-कधी आवश्यक असते. जे तुमच्या वाढीत अडथळा आणतात त्यांना मनातून मोकळं करणं हा पुढचा टप्पा असेल. आर्थिक बाबतीत गुंतवणुकीचा विचार करत असाल तर थोडी माहिती गोळा करूनच पाऊल टाका. छोट्या रकमेपासून सुरुवात करणे योग्य ठरेल. अचानक खर्च वाढू शकतो, पण त्यावर नियंत्रण ठेवणे तुमच्याच हातात आहे. पैशांच्या बाबतीत शिस्त ठेवली तर वर्षाच्या पुढील काळात स्थैर्य निर्माण होईल. मनाच्या पातळीवर एक वेगळी शांतता अनुभवायला मिळेल. अनेक दिवसापासून मनात साचलेली खंत आता कमी होईल. तुम्ही स्वतःला अधिक स्पष्टपणे समजून घ्याल. कोणत्या गोष्टीवर ऊर्जा खर्च करायची आहे आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या याचा ठोस निर्णय घ्याल. हा काळ तुम्हाला आतून मजबूत करणारा आहे. बाहेरून दिसणाऱ्या घटना बदल घडवतीलच, पण खरा बदल तुमच्या विचारात होईल. स्वतःची किंमत ओळखून पुढे जाण्याची वेळ आली आहे. जे हरवलं त्याची चिंता न करता जे समोर येत आहे त्याचा स्वीकार करा. तुमची जिद्द आणि शांत निर्धारच पुढचा मार्ग उजळून टाकतील. या पुढील टप्प्यात तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येईल, जे बाहेरून छोटं दिसेल पण दीर्घकाळासाठी परिणामकारक ठरेल. एखादी अचानक भेट, एक फोन कॉल किंवा एखादा संदेश तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो. त्या क्षणी भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीकडे निरीक्षकाच्या भूमिकेतून पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही जितके शांत राहाल, तितके चित्र स्पष्ट दिसेल. स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल जाणवेल. पूर्वी जिथे तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्यायचात, तिथे आता संयम दिसेल. लोकांना तुमच्यातील ही परिपक्वता जाणवेल आणि तुमच्याशी वागण्याची त्यांची पद्धतही बदलेल. काही जण तुमचा सल्ला घेऊ लागतील, कारण तुमचा दृष्टिकोन वास्तववादी आणि थेट असेल. शैक्षणिक किंवा कौशल्य वृद्धीच्या दृष्टीने नवा कोर्स, प्रशिक्षण किंवा नवीन तंत्र शिकण्याची संधी मिळू शकते. हे पाऊल सुरुवातीला कठीण वाटेल, पण पुढे त्याचा मोठा फायदा होईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले एखादे ध्येय पुन्हा तुमच्या समोर उभे राहील आणि ते पूर्ण करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. भावनिक आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. कोणाला मनात कायम ठेवायचे आणि कोणाला फक्त आठवणीत ठेवायचे याचा निवाडा तुम्हालाच करावा लागेल. ही निवड कठीण असली तरी पुढील प्रवास हलका करेल. स्वतःचा आदर राखणे हेच तुमचे पहिले प्राधान्य राहील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक ठळक होईल. एखाद्या कार्यक्रमात किंवा गाठीभेटीत तुमचे विचार लोकांना प्रभावित करतील. तुमच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी येऊ शकते. या संधीला घाबरू नका, कारण तुम्ही त्यासाठी तयार आहात. आर्थिक दृष्टीने दीर्घकालीन नियोजनावर भर द्यावा लागेल. बचत आणि नियोजन यावर लक्ष केंद्रित केल्यास पुढील काही महिन्यात स्थिरता मिळेल. एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळू शकते, ज्यामुळे गुंतागुंतीचा प्रश्न सुटेल. आध्यात्मिक पातळीवर अंतर्मुख होण्याची वेळ येईल. काही क्षण एकांतात घालवल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील. मनातील घालमेल कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. तुमची अंतःशक्ती जागृत होईल आणि निर्णय अधिक ठाम होतील. हा संपूर्ण काळ तुम्हाला नव्याने घडवणारा आहे. परिस्थिती बदलतील, लोक बदलतील, पण सर्वात मोठा बदल तुमच्या आत होईल. तुम्ही अधिक सजग, अधिक स्पष्ट आणि अधिक ठाम बनाल. पुढील प्रवासात तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून निडरपणे प्रत्येक आव्हान स्वीकाराल आणि त्यावर मात कराल. यापुढील काळात तुमच्या धैर्याची खरी ओळख निर्माण होईल. काही प्रसंग असे येतील की जिथे तुम्हाला एकट्याने राहावं लागेल. मात्र ही एकटेपणाची भावना कमकुवतपणाची नसून स्वावलंबनाची जाणीव देणारी ठरेल. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवण्याची ताकद वाढेल. तुम्ही घेतलेले छोटे छोटे ठाम निर्णय पुढे मोठा बदल घडवतील. कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदारी वाढू शकते.
एखादं अडकलेलं प्रोजेक्ट किंवा काम तुमच्याकडे सोपवले जाईल. सुरुवातीला ताण जाणवेल, पण तुमच्या नियोजन शक्तीमुळे परिस्थिती नियंत्रणात येईल. वरिष्ठाकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काहींना पदोन्नतीसाठी वातावरण अनुकूल होताना दिसेल. व्यवसाय करण्यासाठी नवीन भागीदारीची चर्चा सुरू होऊ शकते. कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी प्रत्येक अटी नीट वाचा. शांतपणे केलेला विचार पुढील तोटा टाळू शकतो. नवीन ग्राहक किंवा वेगळ्या बाजारपेठेत पाऊल टाकण्याची संधी मिळेल. धाडस आणि शहाणपण यांचा समतोल राखणे आवश्यक राहील. वैयक्तिक आयुष्यात स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुमच्या आवडी-निवडी स्पष्ट होतील. ज्या गोष्टी फक्त इतरांना खुश करण्यासाठी सतत करत होतात, त्या आता थांबवण्याची वेळ येईल. स्वतःच्या आनंदाला प्राधान्य दिल्यावर मन हलकं वाटेल. काही जणांना एखादी नवीन आवड सापडेल, जी पुढे करिअरच्या दिशेने वळू शकते. प्रवासाचे संकेतही दिसतात. हा प्रवास कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी असू शकतो. पण त्यातून नवीन ओळख निर्माण होईल. वातावरणातील बदल तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करेल. नवीन लोकांसाठी संवादातून वेगळी दृष्टी मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. दिनचर्येत थोडा बदल केल्यास ऊर्जा वाढेल. नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाल सुरू केल्यास मन अधिक स्थिर राहील. झोपीची वेळ निश्चित ठेवणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या आसपास काही गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागतील. पूर्वी जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग मोकळा दिसेल. ही संधी दीर्घकाळ टिकवण्यासाठी सातत्य राखणे गरजेचे आहे. भावनिक स्थैर्य आणि व्यावहारिक विचारसरणी याचा समतोल तुम्हाला पुढील प्रत्येक टप्प्यावर यश देईल. हा काळ तुमच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात करणारा आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिला तर परिस्थिती तुमच्या इच्छेनुसार घडताना दिसेल. तुमच्यातील शांत जिद्द तुम्हाला सर्वात मोठा शिखरापतूर घेऊन जाईल. पुढील टप्प्यात तुमच्या आयुष्यात वेळेचे महत्त्व विशेष असेल. प्रत्येक गोष्ट योग्य क्षणीच घडावी यासाठी तुम्हाला संयम राखावा लागेल. काही कामे विलंबाने पूर्ण होतील, पण तो विलंब तुमच्यासाठीच फायद्याचे ठरेल. फायद्याचे असल्याचे नंतर लक्षात येईल. घाईने घेतलेला निर्णय टाळणे आणि योग्य संधीची वाट पाहणे ही यशाची गुरुकिल्ली ठरेल. तुमच्या बोलण्याच्या शैलीत बदल जाणवेल. पूर्वीपेक्षा शब्द अधिक मोजके आणि प्रभावी होतील. यामुळे लोक तुमचे म्हणणे गांभीर्याने ऐकतील. एखाद्या बैठकीत किंवा चर्चेत तुमचं मत निर्णायक ठरू शकतं. तुमच्या आत्मविश्वासाचा प्रभाव इतरांवर पडेल. घरातील एखाद्या व्यक्तीशी तुमचा संवाद वाढेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि नात्यामध्ये ऊब निर्माण होईल. काहींना कुटुंबातील लहान सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. या काळात कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्या मानसिक ऊर्जेला बळ देईल. तुमच्या जीवनात एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल, जी आधी कधी अनुभवली नसेल. सुरुवातीला भीती वाटू शकते, पण तुमच्या चिकाटीमुळे ती जबाबदारी सन्मानात बदलू शकते. एखाद्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक मान मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. एखाद्या उपक्रमात नेतृत्वाची भूमिका मिळू शकते. लोकांचा विश्वास जिंकणे सोपे नसेल, पण तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे ते शक्य होईल. तुमची प्रतिमा स्थिर आणि विश्वासार्ह अशी तयार होईल. आर्थिक दृष्टीने दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी नवीन योजना आखण्यात येईल. भविष्याचा विचार करून बचत आणि नियोजन केल्यास पुढील अडचणी टाळता येतील. अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्याचा योग्य वापर करण्याची शहाणपणाची गरज राहील. तुमच्या अंतर्मनात काही मोठे ध्येय स्पष्ट होईल. आतापर्यंत अस्पष्ट झालेली दिशा आता ठाम बनेल. तुम्ही स्वतःला मर्यादामधून बाहेर काढून मोठे स्वप्न पाहण्यास तयार व्हाल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक धैर्य आणि मेहनत तुमच्यात आहे. हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल.
या काळात संपूर्ण काळात तुम्ही अधिक सजग, अधिक परिपक्व आणि अधिक आत्मविश्वासी व्हाल. परिस्थिती काहीही असो, तुमची स्थिरता आणि शांत निर्धार तुम्हाला पुढे नेत राहील. प्रत्येक आव्हान तुमच्यासाठी नवीन शिकवण ठरेल आणि शिकवणीमुळे तुमचा पुढील प्रवास अधिक मजबूत आणि यशस्वी बनेल. आगामी काळात तुमच्या आयुष्यात प्राधान्यक्रम बदलण्याची वेळ येईल. ज्या गोष्टींना तुम्ही आतापर्यंत खूप महत्त्व देत होतात, त्या हळू मागे पडतील आणि खऱ्या अर्थाने समाधान देणाऱ्या गोष्टी पुढे येतील. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न अधिक जाणीवपूर्वक कराल. स्वतःसाठी आखलेली मर्यादा पाळणे तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर तुम्ही उभे राहू शकता. हा निर्णय केवळ वर्तमानासाठी नाही, तर पुढील अनेक वर्षांसाठी परिणामक ठरेल. त्यामुळे भावनेपेक्षा तथ्यांकडे पाहणे गरजेचे ठरेल. शांतपणे केलेला विचार आणि योग्य सल्ला यामुळे तुमची दिशा स्पष्ट होईल. तुमच्या मनात जी शंका निर्माण होईल, तीच तुम्हाला सावध करण्याचा इशारा देईल. तुमच्या सभोवतालचे वातावरण बदलताना दिसेल. काही लोक दूर जातील, तर काही नवीन ओळखी आयुष्यात येतील. या बदलांना विरोध करण्यापेक्षा स्वीकारणे योग्य ठरेल. प्रत्येक नवीन व्यक्तीकडून काहीतरी शिकताना मिळेल. तुमच्या प्रतिक्रियेला एक वेगळाच आत्मविश्वास झळकू लागेल. व्यवसाय किंवा नोकरीत कामाचा वेग वाढेल. वेळेचे नियोजन नीट केल्यास तुम्ही सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळू शकाल. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळण्याची शक्यता आहे. छोट्या प्रयत्नातून मोठा फायदा मिळू शकतो, पण सातत्य ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या सर्जनशीलतेच्या नवीन दिशा मिळेल. लेखन, संगीत, कला किंवा कोणतीही आवड असो, त्याकडे पुन्हा वळण्याची प्रेरणा मिळेल. ही सृजनशीलता तुमच्या मनातील ताण कमी करेल. सकारात्मक ऊर्जा वाढवेल. स्वतःच्या गुणांना ओळखून त्याचा उपयोग करण्याची वेळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने शरीराच्या सूचनांकडे लक्ष द्या. नियमित तपासणी व दिनचर्येत थोडे शिस्तबद्ध बदल केल्यास पुढील त्रास टाळता येतील. मानसिक शांततेसाठी स्वतःला थोडा विरंगुळा देणे आवश्यक ठरेल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवणे महत्त्वाचे राहील. कोणत्याही व्यवहारात स्पष्टता ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी असलेली योजना तुम्हाला स्थैर्य देईल. हा संपूर्ण काळ तुमच्या आत्मविश्वासाला नवीन धार देणारा आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेली मेहनत हळूहळू फळ देईल. प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक सक्षम आणि परिपक्व बनेल. पुढील प्रवासात तुम्ही अधिक जागरूक, ठाम आणि स्वावलंबी राहून तुमचे ध्येय गाठाल. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल, तर तुम्हाला हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या बदलांचा योग्य फायदा घ्यायचा असेल, तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या नव्या घडामोडींना तयार राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला पुढे जाण्याची एक सखोल आणि अचूक राशी भविष्य देण्यासाठी प्रेरणा देतो. कमेंटमध्ये जय वृश्चिक किंवा तुमचा अनुभवही नक्की लिहा. कारण तुम्ही प्रतिक्रिया इतरांनाही मार्गदर्शन ठरू शकते. तुमच्या मित्रपरिवारात किंवा कुटुंबात वृश्चिक राशीचे कोणी असतील, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा. कदाचित हा संदेश त्यांच्यासाठीच असेल. अशाच रोजच्या राशी अपडेटसाठी आणि येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या बदलांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.